नमस्कार स्वामी भक्तांनो, दुःखांचे निवारण करणारे, संकटात पाठीशी उभे राहणारे श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी कृपया तुमच्या अमूल्य वेळेतील किमान 10 मिनिटे काढा आणि हे ऐका. या 10 मिनिटात स्वामी महाराजांचा विशेष आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. जी लोक आपल्या आयुष्यात खूप निराश आणि त्रासदायक राहत आहेत, ज्यांना नेहमीच पैशाची समस्या असते किंवा काही गंभीर आजार असतात ज्यात औषधांचा काहीच परिणाम होत नाही, फक्त पैसे पाण्यासारखे वाया जात राहतात, घरामध्ये कामात नेहमीच अशांतता असते, व्यवसाय करावासा वाटत नाही, व्यवसायात मन लागत नाही, जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल, तुमचे उत्पन्नाचे साधन ठप्प झाले असेल, त्यामुळे पैशाची समस्या कायम भासत असेल, सारखे दुसऱ्यांकडून उसने पैसे घ्यावे लागत असतील, तुम्हाला घरात प्रगती दिसत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला स्वामी माऊलींचा एक प्रभावशाली मंत्र सांगणार आहोत. हा मंत्र अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारी आहे. जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल किंवा तुम्हाला या मंत्राचा जप करता येत नसेल, तर तुम्ही तो तुमच्या मोबाईलवर प्ले करून सोडू शकता. असे सलग 3 दिवस केल्याने तुमची सर्व समस्यांपासून कायमची सुटका होईल. काही वेळातच तुमच्याकडे पैसा येऊ लागेल, घरात सदैव आनंद राहील, रोग तुमच्यापासून दूर राहतील, तुमच्यासोबत सर्व चांगले घडू लागेल. तुम्हाला फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवावा लागेल आणि हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून काळजीपूर्वक ऐकावा लागेल. मंत्र ऐकताना एवढे समजून घ्या की तुमचे काम आता झाले आहे. भक्तांनो, आता आनंदी राहा, कारण तुमची सर्व संकटे दूर होणार आहेत. कारण आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांचा एक दिव्य आणि शक्तिशाली मंत्र आम्ही सांगणार आहोत. या मंत्राने लाखो भक्तांची झोळी आनंदाने भरली जाणार आहे. या मंत्रात स्वामी महाराज स्वतः वास करतात. मंत्राचे स्मरण करणारा भक्त कधीच गरीब नसतो. हा मंत्र स्वामी महाराजांच्या सर्व प्राचीन मंदिरांमध्ये खूप शक्तिशाली आहे. जर तुम्हाला खूप दुःख आणि संकटाने घेरले असेल आणि तुमच्या घराचे घरगुती जीवन बिघडत असेल, तर तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलमध्ये लावून सोडून द्या. हा मंत्र तुमच्या सर्व वाईट समस्या दूर करेल. हा मंत्र 108 वेळा ऐका, मग तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, स्वामी प्रत्येक भक्तांची खूप परीक्षा घेतो आणि भक्त जर त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर स्वामी महाराज त्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू लागतात. स्वामी महाराज तुमची भक्ती आणि श्रद्धा पाहतात. जर तुम्ही त्यांची पूजा केली किंवा त्यांचा मंत्र ऐकलं तर तुम्हाला लवकरच त्याचा लाभ मिळतो. आणि जर तुम्ही त्यांची पूजा आणि मंत्र श्रद्धापूर्वक केले नाही तर, तसेच कोणत्याही कामात तुम्ही लगेच हार मानली तर स्वामी महाराज प्रसन्न होत नाही. भक्तांनो, स्वामींकडे काही मागितले तर आणि जर ते मिळाले नाही तर मग नाराज का होता? स्वामी नेहमी म्हणतात की तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील. फक्त हा मंत्र तुम्ही खऱ्या मनाने श्रद्धापूर्वक ऐकला तर तुम्हाला खूप आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहील. घर सकारात्मक शक्तीने भरले जाईल. या शक्तिशाली मंत्राने तुमची प्रत्येक चूक क्षमा होईल आणि तुमची प्रत्येक पापे धुवून जातील. भक्तांनो, हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळा ऐकावा लागेल आणि जो कोणी हा मंत्र खऱ्या मनाने ऐकेल त्या भक्तांवर स्वामी महाराजांची कृपा राहील आणि तुम्हाला अचानक गुप्त धन प्राप्त होईल. भक्तांनो, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर या मंत्राकडे ऐकून दुर्लक्ष करू नका. हा मंत्र तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे. चला तर मग उशीर न करता हा मंत्र काळजीपूर्वक ऐकूया. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयं प्रकाशाय नमः. 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 ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयं प्रकाशाय नमः.
ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। 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 ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः।
ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः।
ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। ओम स्वयं प्रकाशाय नमः।